नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची गणित भाग 1 म्हणजेच बीजगणित या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 5 मार्च 2025 रोजी झालेला आहे। एकूण 40 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, सूचना देखील व्यवस्थित वाचायच्या आहेत। प्रश्न पहिला ए, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिल्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक बी आहे 2। दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे? त्याचे उत्तर देखील पर्याय क्रमांक बी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 3, खालील अंकगणिती श्रेणीचा साधारण फरक काढा। त्याचे उत्तर पर्याय क्रमांक डी आहे 0। चौथा प्रश्न, खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 15/10। प्रश्न पहिल्यातील बी प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा। 4 गुणांसाठी आहे। पहिला प्रश्न, जर 2x अधिक y बरोबर 7 आणि x अधिक 2y बरोबर 11 तर x अधिक y ची किंमत काढा। या ठिकाणी उत्तर सोडवलेले आहे। y ची किंमत आलेली आहे 5 आणि x ची किंमत आहे 1। x अधिक y बरोबर 1 अधिक 5, उत्तर आलेले आहे 6। दुसरा प्रश्न, त्याचे उत्तर पाहू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे आणि उत्तर आलेले आहे -1। तिसरा प्रश्न, त्याचे उत्तर आहे 15। चौथा प्रश्न, त्याचे उत्तर पाहू। प्रश्न दुसऱ्यातील ए प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 3 कृती दिलेल्या आहेत, आपण तिन्हीच्या तिन्ही कृती पूर्ण करणार आहोत। पहिली कृती, x अधिक 2y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा। या ठिकाणी कृती देण्यात आलेली आहे। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे। दुसरी कृती आहे, वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। कृती आपण लिहिलेली आहे। मी एक वर्ग समीकरण आहे। माझे सामान्य रूप ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0। माझी मुळे 5 व 12 आहेत। माझ्या मुळांची बेरीज 17, माझ्या मुळांचा गुणाकार 60 आणि माझे वर्ग समीकरण x वर्ग वजा 17x अधिक 60 बरोबर 0 हे आहे। तिसरी कृती, पुष्पमालाने 24,000 रुपये गुंतवून 20 रुपये दर्शनी किमतीने शेअर्स 4 रुपये अधिमूल्याने घेतले तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। दर्शनी किंमत 20 रुपये, अधिमूल्य 4 रुपये। दर्शनी किंमत अधिक 20 रुपये, 20 अधिक 4 बरोबर 24 रुपये। शेअरची संख्या 24,000/24। शेअर्स आलेले आहेत 1000। प्रश्न दुसऱ्यातील बी प्रश्न, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत। एकूण 5 उपप्रश्न आहेत, 4 सोडवायचे आहेत 8 गुणांसाठी। प्रत्येक उपप्रश्नाला या ठिकाणी 2 गुण मिळतील, पण या ठिकाणी आपण 5ही उपप्रश्न सोडवणार आहोत। पहिला उपप्रश्न आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। x अधिक y बरोबर 3, 3x वजा 2y बरोबर 4। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे।
इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। दुसरा प्रश्न, खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा। m वर्ग अधिक 14m अधिक 13 बरोबर 0। तिसरा प्रश्न, खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। आणि उत्तर आहे दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 115 आहे। चौथा प्रश्न, एक शेअर 2000 रुपये बाजारभावात विकला, यासाठी दलाली 0.5% द्यावी लागली असेल तर तो शेअर विकून मिळणारी रक्कम किती? या ठिकाणी उत्तर दिलेले आहे। शेअरचे बाजारभाव 2000 रुपये, दलाली दर बाजारभावावर 0.5%, पायरी 1 दलालीची रक्कम मोजा, दलाली बरोबर 0.5/100 गुणिले 2000। पायरी 2 विक्रीनंतर मिळालेल्या रकमेची गणना करा, मिळालेली रक्कम बरोबर बाजारभाव वजा दलाली। उत्तर आलेले आहे 1990। विक्रीनंतर मिळालेली रक्कम 1990 रुपये आहे। पाचवा प्रश्न, काही विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेला वेळ व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी खाली दिली आहे, त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य काढा। या ठिकाणी वर्ग, वेळ, तास, वर्ग, मध्य, विद्यार्थी संख्या देण्यात आलेली आहे। त्याचे उत्तर अभ्यासू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। उत्तर आलेले आहे 5 तास। विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी घालवलेला सरासरी वेळ 5 तास आहे। पुढे आहे प्रश्न तिसऱ्यातील ए प्रश्न, खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करून लिहा। 3 गुणांसाठी आहे। 2 कृती दिलेल्या आहेत, कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे, पण आपण दोन्हीही कृतींचा सराव करणार आहोत। पहिली कृती, पण मी प्रश्न वाचत नाही त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल। कृती देण्यात आलेली आहे। दर्शनी किंमत 100 रुपये, शेअरची संख्या 300, शेअरचा बाजारभाव 120 रुपये। ए, एकूण गुंतवणूक 120 गुणिले 300 बरोबर 36,000 रुपये। बी, लाभांश प्रति शेअर 100 गुणिले 700 बरोबर 7 रुपये। एकूण लाभांश 300 गुणिले 7 बरोबर 2100 रुपये। आणि सी, परताव्याचा दर बरोबर 5.83%। दुसरी कृती, अंकाची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। त्या ठिकाणी कृती देण्यात आलेली आहे। प्रश्न तिसऱ्यातील बी प्रश्न, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा 6 गुणांसाठी। 4 पैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत। प्रत्येक उपप्रश्नाला या ठिकाणी 3 गुण मिळतील, पण आपण या ठिकाणी 4ही उपप्रश्न अभ्यासू। पहिला प्रश्न आहे, खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा। 4x अधिक 3y बरोबर 18, 3x वजा 2y बरोबर 5। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे।
एक्स वाय बरोबर 3 2 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. दुसरा प्रश्न, सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरण सोडवा. एक्स वर्ग वजा 2x वजा 3 बरोबर 0. एक्स बरोबर 3 किंवा एक्स बरोबर ऋण 1 हे वर्ग समीकरणाचे उपाय आहेत. पुढे आहे तिसरा प्रश्न, 3 मुलगे व 2 मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे, तर खालील घटनांची संभाव्यता काढा. घटना ए, समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असणे. घटना बी, समितीमध्ये एक मुलगा व एक मुलगी असणे. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. चौथा प्रश्न, एका जनरल स्टोअरमधील विविध वस्तूंच्या किमती व त्या वस्तूंची मागणी यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून किमतीचा मध्यक काढा. वस्तूंची किंमत रुपये, वस्तूंची संख्या. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. उत्तर, वस्तूंच्या किमतीचा मध्यक 32 आहे. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. एकूण 3 उपप्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत 8 गुणांसाठी. प्रत्येक उपप्रश्नाला या ठिकाणी 4 गुण मिळतील, पण आपण सरावासाठी 3ही उपप्रश्न अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न, त्याचे उत्तर पाहू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. दुसरा प्रश्न, एका शेतकऱ्याने 1000 रुपये व त्यावरील 140 रुपये व्याजाची 12 हप्त्यात परतफेड करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयांनी कमी असल्यास पहिल्या व शेवटच्या हप्त्यातील रक्कम किती? प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयांनी कमी असल्यामुळे हे हप्ते अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत. पहिल्या हप्त्याची रक्कम 150 रुपये आहे आणि आता आपल्याला शेवटच्या हप्त्याची रक्कम काढायची आहे. आणि शेवटच्या हप्त्याची रक्कम 40 रुपये आहे. तिसरा प्रश्न, खालील सारणी गणित विषयाच्या परीक्षेतील 180 विद्यार्थ्यांचे गुण दर्शवते. तर 1 ची किंमत काढून वरील माहितीचा आयतालेख काढा. त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. ची किंमत आलेली आहे 20. आणि आता आपण आयतालेख पाहू. या ठिकाणी आलेख काढण्यात आलेला आहे.
एक्स अक्षावर आहेत गुण, वाय अक्षावर आहे विद्यार्थी संख्या. 1 ची किंमत 20 आहे म्हणून 2 1 ची किंमत आलेली आहे 40. पुढे आहे प्रमाण. एक्स अक्षावर 1 सेमी बरोबर 10 गुण, वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10 विद्यार्थी. प्रश्न 5वा. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 2 उपप्रश्न दिलेला आहे. कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे 3 गुणांसाठी. पहिला उपप्रश्न आहे, एकाच आलेख कागदावर 2x बरोबर y अधिक 2 आणि 4x अधिक 3y बरोबर 24 या समीकरणांना दर्शवणारे आलेख काढा. एक्स अक्ष आणि वरील रेषांनी तयार झालेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. दुसरा प्रश्न आहे, एका रक्तगट तपासणी शिबिरामधील रक्तगटानुसार व्यक्तींची टक्केवारीमध्ये विभागणी खालील वृत्तालेखात दिली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी वृत्तालेख देण्यात आलेला आहे. रक्तगट देण्यात आलेला आहे. ए 20%, बी 30%, ए बी 5%, ओ 45%. ए प्रश्न, प्रत्येक रक्तगटासाठी केंद्रीय कोनाचे माप काढा. आणि बी प्रश्न आहे, बी या रक्तगटात 600 व्यक्ती असतील तर एकूण व्यक्तींची संख्या काढा. या प्रश्नाचे उत्तर पाहू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. ए केंद्रीय कोनाचे माप बरोबर रक्तगटाची टक्केवारी छेद 100 गुणिले 360. आणि या ठिकाणी बी प्रश्नाचे उत्तर पहा. आणि बी प्रश्नाचे उत्तर आलेले आहे 2000. शिबिरातील एकूण व्यक्तींची संख्या 2000 आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची गणित भाग 1 बीजगणित या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.